असं कार्य माझ्या हातून घडणार आहे. आणि जोपर्यंत ते कार्य माझ्या हातून घडणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. जो भी होगा देखा जाएगा. कॉल ताट फाटली तरी चालेल. ओके, नमस्कार. मी आज आपल्याशी जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे काही सुविचार आणि मोटिवेशनल स्पीच देणार आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहे, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जीवन घडवायचं आहे, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला यशस्वी बनायचं आहे. पण यशस्वी बनू इच्छितो आहे आपण प्रत्येकजण. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच ध्येय आहे की मी विजेता होणारच. पण परंतु विजेता होण्यासाठी आवश्यक असणारे गुण, सगळे गुण आपल्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. 100% त्या क्वालिटीज आपल्याकडे आहेत. पण अजून आपल्याला हेच माहीत नाही की मी काय करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी सुविचार आहे, मी मनात आणलं तर लाखाची गोष्ट करीन. अरे, माझं माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आणि माझ्या सर्वच बालकांना पालकांना सांगणं आहे की आताच मी सांगितलं की मी मनात आणलं तर लाखाची गोष्ट करीन. अरे मग लाखाची गोष्ट करायला लाख मुलाच्या मनात, लाख मुलाच्या क्षणी लाख मुलाचं विचार आणा आणि लाख मोलाचं कर्तव्य करा. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला लाख मोलाचं मोल द्या आणि 100% कार्य असं करा की ज्या कार्याचा अभिमान आणि स्वाभिमान साऱ्या जगाला वाटला पाहिजे. सत्य सांगतो, एक दिवस तुम्ही लाख मोलाचं झाल्याशिवाय राहणार नाही. जी माणसं यशस्वी झाली त्या प्रत्येक माणसाने प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला मोल दिलं, म्हणून त्यांनी त्या वेळेचं मोल घेतलं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, कालपर्यंत काय झालं हे मला माहीत नाही, पण आजपासून मी काय करणार आहे हे मात्र मला माहीत आहे. कारण कालचा गेला तो भूतकाळ झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, भविष्याची चिंता करायची. मग कालपर्यंत मी कुठं होतो हे माहीत नाही, पण उद्या कुठं मला जायचं आहे हे मात्र मला माहीत आहे. कालपर्यंत मी कुणाच्या नावाचा आणि कुणाच्या भावाचा जय जयकार केला मला माहीत नाही, पण इथून पुढं उद्यापासून माझ्याच नावाचा जय जयकार होणार आहे. असं कार्य मी करणार आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. गेल्या वर्षीपर्यंत कोणासाठी टाळ्या वाजवल्या, कोणी महान कार्य केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवले मला माहीत नाही, पण मी कार्य असं करणार आहे की माझ्या दुश्मनांनी सुद्धा माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असं कार्य माझ्या हातून घडणार आहे. आणि जोपर्यंत ते कार्य माझ्या हातून घडणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. जो भी होगा देखा जाएगा. कॉल ताट फाटली तरी चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कोणती गोष्ट लक्षात घ्या, प्रामाणिकपणे केली पाहिजे. कारण मी नेहमीच सांगतो, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सद्गुण आहे. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स. जर आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर या जगात तुमच्यासाठी अशक्य कोणतीच गोष्ट नाही आहे. सर्वांना अति महत्त्वाची सूचना आणि विनंती आहे, कृपया स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कार्यावरती विश्वास ठेवा. 100% एक दिवस तुम्ही विजेता असाल, तुम्ही विजेता बनाल. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणाची चिंता, कोण काय म्हणेल, माझ्याबद्दल कोण काय बोलेल, मी एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, मी एक सांगतोय, लक्षात ठेवा की आपल्याला सर्वांनीच चांगलं म्हटलं पाहिजे अशी आपली कधीच अपेक्षा ठेवू नका. उलट आपल्याला सुद्धा काही जणांनी, ऐका, आपल्याला काही जणांनी वाईट म्हटलं तरी चालेल. कारण सांगतोय मी, कारण सर्वांनीच आपल्याला चांगलं म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण चांगलं कार्य आपल्या हातून घडणारच नाही आहे. म्हणतात ना, आपण झाडावर चढलो लोकांच्या सांगण्यानं, झाडावर चढलो म्हणजे आपलं भरपूर कौतुक झालं आणि आपण झाडावर चढलो, लक्षात घ्या, आणि आपण स्वतःला म्हटलं की यस, माझ्यामध्ये काहीच कमतरता नाही, तर सत्य सांगतो, लक्षात घ्या, कदाचित आपली ती चुकीची भावना असेल. फक्त एक आहे, नावं ठेवणारी पाहिजेत, आपली दुश्मनही पाहिजेत. कारण सत्य सांगतो, लक्षात घ्या, चांगल्या झाडाला किंवा चांगल्या फळाच्या झाडाला सगळीच दगडं मारतात, म्हणून आपणही दगडं सोसा. कारण मराठी भाषेत म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. अरे, प्रभूच्या रामचंद्राला 14 वर्ष वनवास सोसावा लागला, भोगावा लागला, देव असून. मग तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य लोक आहोत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,
एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख आहे म्हणून तर सुखाला किंमत आहे. दुःख जर नसतं तर सुखाची किंमत उरली नसती, राहिली नसती. म्हणून प्रत्येकाला सांगतोय, कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास कधीच हरू देऊ नका. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करा, आत्मविश्वासानं करा. ऑलवेज बी पॉझिटिव्ह, नेहमी सकारात्मक राहा, नेहमी चांगला विचार करा. कारण मराठी भाषेत सुविचार आहे, विचार बदला नशीब बदलेल. तुम्ही 100% चांगला विचार करा. 100% लक्षात घ्या, एक पॉझिटिव्ह विचार, एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो. म्हणून विचार नेहमी चांगलं करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक चांगला विचार आपल्याला चांगलं बनवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला यशस्वी बनवणार आहे. फक्त एक आहे, जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत मागं वळून बघू नका. 100% तुमचा विजय निश्चित असेल. नमस्कार. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतोय. मी TD वाघमोडे सर, इंदापूर. मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब, शेअर होत नाही आहे, बेल आयकॉन दाबले जात नाही आहेत. कदाचित लक्षात घ्या, माझ्या हातून काही जर चुका घडत असतील तर कृपया कमेंटमध्ये मला अवश्य सांगा. मी त्याच्यामध्ये 100% सुधारणा करीन. फक्त एक आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि मला आपल्यासमोर येण्याची पुन्हा पुन्हा संधी द्या. विनंती सर्वांसाठी. ओके, धन्यवाद.